100 दिवसाचा प्रोग्राम हा काही लोकांना आतापर्यंत कळालेला नाही। मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व खात्याच्या मंत्र्यांना बोलून एक 100 दिवसामध्ये आपल्याला करायचं काम या बाबतीच्या सूचना दिल्या होत्या आणि त्याची कॅटेगरी काढलेली आहे। जेव्हा ही मीटिंग सह्याद्रीला होते त्या टायमाला स्क्रीनवर त्या सर्व बाबीचा आढावा घेतला जातो। सर्व सचिव आणि इतर सर्व जण जे आहेत त्या बैठकीला उपस्थित असतात आणि त्यावेळेला त्या संदर्भामध्ये या विभागाचं काय झालं, त्या विभागाचं झालं, प्रत्येक प्रश्नाची उत्तरंही घेतली जातात। एक लक्षात घ्या की सरकारने गती द्यायचा प्रयत्न केलेला आहे। पहिल्या गिअरमध्ये असलेली गाडी थोडी पळायला जरी उशीर लागत असेल परंतु आता ती गती घ्यायला सुरुवात केलेली आहे। मला वाटतं हेच क्रेडिट देवेंद्र फडणवीसांचं आहे। त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सर्वांचा गृहपाठ घेण्याचं जे काही अवलंबलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक मंत्री असेल, सचिव असेल किंवा त्याच्या खाली असलेला पूर्ण स्टाफ हा कार्यरत झालेला आहे। म्हणून आम्ही त्या प्रगती पुस्तकाला पहिल्या गिअरमध्ये तुम्ही टापवर गेल्यासारखं जे काही आविर्भाव सांगताय तसं होणार नाही आहे। याला वेळ हा लागणार आहे। 100 दिवसात सर्वच काम झालेत असं कोणतं खातं दाखवू शकतो। म्हणून ही सुरुवात आहे। या सुरुवातीला समजून घ्या, आणखीन 100 दिवसामध्ये याच्यामध्ये पुन्हा प्रगतीमध्ये वाढ होईल। घरात बसून सरकार चालवण्यापेक्षा वस्तुस्थिती जी आहे ती आपल्याला माहीत असली पाहिजे। हे जाणून घेणारे मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री